मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसहित आंदोलन करत आहे, मराठा बांधवांसहित आंदोलन करत आहे। तर त्या मागणीचा विरोध करण्यासाठी उपराजधानी नागपूरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सकाळी साधारणतः 10:30 वाजता हे उपोषण सुरू झालं आणि विदर्भातील सर्व पक्षीय आमदार, खासदार आणि सामाजिक संघटनांनी या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला। महत्त्वाची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची हीच आहे की सरकारने ओबीसी समाजाला आश्वस्त करावं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही। 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा अशाच प्रकारे जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, मोर्चे निघाले होते, तेव्हाही ओबीसींच्या सगळ्या प्रतिनिधींना घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी नेत्यांना लेखी आश्वासन दिलं होतं की ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणार नाही। परंतु तीच मागणी परत घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघानं हे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। कारण की मुंबईच्या आझाद मैदानमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या दबावात येऊन सरकार कुठला चुकीचा तर निर्णय घेणार नाही ना याची भीती ओबीसी नेत्यांमध्ये आहे, ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळेच हे साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे। याचा मुख्य उद्देश आहे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याचा विरोध करणे। सकाळी साधारणतः 10:30 वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आणि सर्वपक्षीय ओबीसी संघटनांचं हे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालं। काँग्रेस सुरुवातीला भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख या ठिकाणी आले। त्यांनी आपल्या या आंदोलनाला, या साखळी उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला आणि ओबीसीतून कधीही मराठा समाजाला आरक्षण देऊ दिलं जाणार नाही, नाहीतर ओबीसी रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशाराही दिला। भाजपचे दुसरे महत्त्वाचे नेते या ठिकाणी येऊन गेले। माजी मंत्री आमदार परिणय फुके या ठिकाणी येऊन गेले। त्यांनीही ओबीसींच्या जी मागणी आहे त्यांचं समर्थन केलं आणि सरकारच्या वतीनं आश्वस्त केलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही। त्यानंतर भाजपचे माजी आमदार सुधाकर कोळे, सुधाकर देशमुख, भाजपच्या नागपूर ओबीसी सेलचे रमेश शिंगारे यासह भाजपचे किमान डझनभर नेते या ठिकाणी या मंचावर येऊन गेले। काँग्रेसचेही नेते या ठिकाणी या मंचावर येऊन गेले। काँग्रेसची प्रदेश पातळीवर भूमिका काय आहे हा वेगळा भाग आहे, परंतु विदर्भातील काँग्रेसचे जे नेते आहेत जे ओबीसी मतदारांच्या भरवशावर निवडून येतात तेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या मंचावर आले, ज्यामध्ये गडचिरोलीचे काँग्रेस खासदार नामदेव किसान या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीही पाठिंबा दिला या संपूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला, साखळी उपोषणाला आणि ओबीसी समाजाला आश्वस्त केलं की आम्ही कदापिही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही या प्रकारे। त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये साखळी उपोषणात सहभागी झालेले आहे आणि काँग्रेसचे इतर नेतेही या ठिकाणी सहभागी झालेले आहे। एकूणच आजच्या दिवसभरातला आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पक्षातले नेते या ठिकाणी सहभागी झाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांना आश्वस्त करण्यात आलं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही। जे काही राजकीय पक्षांचे नेते आले त्यांनी म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यात काही दुमत नाही, त्याला कुणाचा विरोधही नाही, परंतु ओबीसी समाजातून, ज्या समाजात ऑलरेडी 362 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे, त्या ओबीसी समाजातून आरक्षण दिलं जाणार नाही। सुरुवातीला या संपूर्ण साखळी उपोषणात वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडली, पाठिंबाही दर्शवला या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या साखळी उपोषणाला। शेवटी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी संपूर्ण या आजच्या दिवसाचं कन्क्लुजन केलं आणि सांगितलं की काहीही झालं तरी आम्ही आरक्षण देणार नाही, वेळ पडली तर मुंबईकडे कूच करू आणि मोठा मोर्चा काढू, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू असाच इशारा एकूणच या आंदोलनातून, या साखळी उपोषणातून देण्यात आला।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.